एवढे खड्डे काढायला JCBचा खर्च, ब्रेकरचा खर्च हे सगळं मिळून एकूण टोटल खर्च. तर हा आहे व्लॉग 1. आपण एक नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी स्टार्ट केलेली आहे. यामध्ये आपण या चॅनलवरती सगळे व्हिडिओ येणार आहेत, स्टार्ट टू एंड. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्टार्ट केल्यापासून एंडपर्यंत किती कॉस्टिंग होतं आहे, काय होते ते सगळं आपण इथे एक्सप्लेन करणार आहे. प्लस आपण टेक्निकल गोष्टी पण इथं डिस्कस करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. तर आपण आज बोलणार आहे एक्सकॅव्हेशन प्रोसेसबद्दल. एक्सकॅव्हेशन प्रोसेस म्हणजे आपण जे कॉलमचे फुटिंग करतो, ते फुटिंग करण्यासाठी जमिनीमध्ये आपण खड्डे काढतो. ते खड्डे याला आपण एक्सकॅव्हेशन असं म्हणतो. तर ही एक्सकॅव्हेशन प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण जी जमीन बघतोय ती जमीन मुरुमाची जमीन आहे. म्हणजे आपल्याला हार्ड स्टार्टा म्हणजे हार्ड मुरुम लवकर लागला आहे, म्हणजे 3 ते 4 फुटावर लागलेला आहे. जिथं जमीन काळवटलेली असते तिथं आपल्याला पाईल फाउंडेशन करावं लागते. पाईल फाउंडेशन म्हणजे काय, तिथं आपल्याला व्हर्टिकल कॉलम आतपर्यंत 10-20 फुटापर्यंत न्यावे लागतात. तर आपण ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण समजून घेणार आहे. प्लस ह्याला कॉस्टिंग किती झालं, पूर्ण कॉस्टिंग किती झालं ते पण समजून घेणार आहे. तर आपण काल JCBने हे खड्डे काढले होते. JCBचं एका दिवसाचं भाडं आपल्याला लागलं होतं 3,000 रुपये. पण JCBनं पूर्ण खालीपर्यंत खड्डे जात नाहीत. तर त्यानंतर आपल्याला ब्रेकर लावून ते खड्डे एक्स्ट्रा काढावे लागतात. सो आपण वेगळा कामगार लावलेला आहे विथ ब्रेकर. तो जवळजवळ 3 दिवस इथं काम करणार आहे आणि आपले हे खड्डे पूर्ण काढून देणार आहे. तर या माणसाने जवळजवळ 3 दिवस लावले होते विथ ब्रेकर हे काम पूर्ण करण्यासाठी. त्याची मजुरी होती 1,000 रुपये. तर त्याचे झाले 3,000 रुपये. प्लस इलेक्ट्रिसिटीचे जवळजवळ 200 पकडून झाला. म्हणजे आपल्याला 3,000 प्लस 3,000 प्लस 200 जवळजवळ 6,200 एवढा खर्च आला होता या एक्सकॅव्हेशन प्रोसेससाठी. जर तुम्हाला एक्सकॅव्हेशन प्रोसेसबद्दल काही पण अडचण किंवा माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. आणि हा होता व्लॉग 1. असे भरपूर व्लॉग्स, स्टार्ट टू एंड व्लॉग्स आपल्या चॅनलला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण नवीन व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू.